आज प्रकाश महाजन यांनी एक गंभीर आरोप केलेले आहेत, ते म्हणजे सारंगी महाजन यांच्यावर. आणि त्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन आहेत. मॅडम, काय सांगाल? जसं आपण बघितलं, आज प्रकाश महाजन यांनी आपल्यावर गंभीर आरोप केले. केवळ पैशासाठी हे सगळ्या गोष्टी होत्या असं देखील आरोप केला जातोय. कोणत्या गोष्टी? वारसदार असेल, तुम्ही साक्ष जी महाजन यांनी जी साक्ष दिली त्यानंतर जे हे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहे. नाही, वारसदाराचा प्रश्न वेगळा आहे आणि प्रकाश महाजनांनी जे तुम्हाला बोलले आहेत ते पूर्णपणे वेगळं आहे. दोघांची सरमिसळ होऊ नये असं मला वाटतं. तर वारसदार तर धनंजय आणि पंकजा होऊ शकत नाही. वंजारी समाजातून जर आमच्या ओबीसी समाजातून जर गोपीनाथरावांच्या जागेवर त्यांचा सारखा बलाढ्य नेता त्यांच्या समाजातला असू शकतो, एखादा दुसरा, किंवा एखादा कार्यकर्ता, एखादा निष्ठावान कार्यकर्ता असू शकतात, बीडची जनता असू शकते वारसदार. पण मुंडे नाव आहे म्हणून हे वारसदार आहे असं होऊ शकत नाही. कारण एवढं गोपीनाथरावांच्या नखाची सर पण यांच्यामध्ये नाही आहे. जे निष्ठावान कार्यकर्ते आहेत, जे प्रामाणिकपणे काम करतात, ते सुद्धा खरे वारसदार असू शकतात. पण असं म्हटलं जातं केवळ पैशांसाठी प्रमोद महाजन यांची हत्या झाली असं देखील प्रकाश महाजन बोलतात. त्यांच्याकडे काही पुरावे आहेत का? पैशासाठी हत्या झाली याचे पुरावे त्यांच्याकडे काही आहेत का? हे मी पहिले मागेन, तुम्ही मला आणून द्यावे. आणि पैशांसाठी हत्या झाली असती तर आज एवढ्या मोठ्या उत्तुंग शिखरावर पंतप्रधानांच्या पोस्टपर्यंत जाणारी व्यक्ती, जिने शिवानी भटनागरपासून एवढे प्रकरणं हातावर झेलले, त्यांनी प्रवीण महाजनांनाही हातावर झेललंच असतं की. मग केस पूर्णपणे उलटी झाली असते ना. प्रवीण महाजन विरुद्ध सरकारपेक्षा प्रमोद महाजन आणि आमचं उलटं लढाई झाली असती की नाही. आज पंतप्रधान राहिले असते ते, आम्ही तर कुठेतरी कोपऱ्यात गेलो असतो. एवढं जर झालं असतं तर. अशी ब्लॅकमेलिंग वगैरे काहीही नाही आहे. हे बिनबुडाचे आरोप आहेत आणि ह्या बिनबुडाच्या आरोपाला काही तथ्य नाही आहे. त्याचे सगळे पुरावे त्यांनी मला दाखवावे. त्यांना पैशाच्या जोरावर वगैरे केलेलं आहे हे पुरावे दाखवावे. गोपीनाथ मुंडे यांनी प्रवीण महाजन यांच्या विरोधात जी साक्ष दिली आणि त्यानंतरच आपल्याला तो राग आला असं देखील बोलत जातं आणि त्या रागातूनच आपण समोर येत आहे असं देखील म्हटलं जातं. नाही नाही नाही, गोपीनाथराव मुंडेंविषयी का राग येणार मला? काल परवापासून तुम्हाला मी सांगते ना की ते चांगले आमचे घरातले की ज्यांच्या मागे कायम 50-100 कार्यकर्ते असायचे, असे एकमेव मोठं जननेते लोकनेत्याचं नेतृत्व होतं त्यांचं. आजही त्यांच्याविषयी ऐकताना माझी मान गर्वाने उंच होते. जेव्हा परळीत मी जाते तेव्हा त्यांच्याविषयी मला राग का येईल? आणि ह्या केसचा ह्या वारसा हक्काच्या मुद्द्याशी काय संबंध? मी हे केस विसरून गेले, झाली होती विसरून गेली, कारण ती केस इन कॅमेऱ्यामध्ये आहे, न्यायप्रविष्ठा आहे. आणि ह्याचा काय संबंध राग येण्याचा? माझा कोणावरच राग नाही आहे, माझा त्यांच्यावर पण राग नाही आहे. मला असं कधी कधी वाटतं की मुंडे परिवाराचे प्रवक्ते म्हणून तर प्रकाश महाजन बोलत नाहीत. कारण ते तर आमच्या घरातले ब्लड रिलेशनमधले आहेत, त्यांना माझ्याविषयी राग काय यावा? मी तर कधीच त्यांचं वाईट केलं नाही आहे आणि मी तर कधीच त्यांना हे केलं नाही. मी तर त्यांना मान सन्मान दिलेला आहे, त्यांना मोठेपणा दिलेला आहे, कारण ते आमच्या घरातली ज्येष्ठ व्यक्ती आहेत. आजही मी त्यांना मानते. माझे त्यांच्याशी चांगले संबंध आहे. 20 वर्षात एकाही कुटुंबातल्या व्यक्तीशी संबंध नाही आहे, पण प्रकाश महाजन आणि त्यांच्या फॅमिलीशी माझे नक्कीच चांगले संबंध आहेत आणि त्यांचे पण माझ्याशी चांगले संबंध आहेत. आपण जर बघितलं, गोपीनाथ मुंडेंनी प्रवीण महाजन यांच्या नावावर जी जमीन घेतली त्याबद्दल सारंगी आणि पंकजा मुंडे ह्यांच्यावर केस देखील ती सुरू आहेत असं देखील बोललं जाते. गोपीनाथ मुंडेंनी कधी जमीन घेतली? गोपीनाथ मुंडे आणि प्रवीण महाजन? शक्यच नाही. प्रवीण महाजनांची जमीन होती. हां, त्यांच्याकडे पेपर ठेवले असतील, कारण ते मराठवाड्यातले होते, तिथे राहणार होते, आमचे जावई होते, त्यांचं नातं प्रेमाचं होतं, तिथे त्यांच्याकडे पेपर ठेवले असतील नक्कीच जमिनीचे. पण त्याच्यावर काही जॉईंट म्हणून असं गोपीनाथ मुंडे आणि प्रवीण महाजन असं 7-12 तर नव्हतं. फक्त प्रवीण महाजनच होतं. आणि गोपीनाथ मुंडे 1 एकर घेतील हे त्यांच्यासाठी लाज्यास्पद आहे ना. ते 100 एकर 50 एकर घेणाऱ्यातले आहेत आणि कुठली आहे? 90च्या दशकातली जमीन आहे ती. त्यावेळेला काय मातीमोल भाव होता जमिनीचा. आज त्याचा भाव वाढला म्हणून यांचं तोंडाला पाणी सुटलं आणि मला ओलीस धरून यांनी आपल्या रजिस्ट्री लावून घेतली खोटी माझ्याकडनं. असं आहे. त्याच्यामुळेच तर मला आज मुंडे प्रकरण आलं की तुम्ही माझ्याकडे येता ना. नाही तर तुम्ही मुंडेंचं केल्यावर तुम्ही कशाला माझ्याकडे येता?
मला काहीच गरज नव्हती. महाजनांच्या विषयी मुद्दा निघाला तर माझ्याकडे मीडिया यायची, पण मुंडेंच्या विषयी निघाला तर यायची नाही मीडिया. पण का येते? कारण ह्यांनी जमीन लाटली आहे ना माझी, घेतली आहे, पूर्ण बळकावली आहे. दोघा बहीण भावंडांनी संगनमतानी तिसऱ्या माणसाला मध्यस्थी पाडून घेतलेली आहे. मला सांगा, कोणीतरी असा आहे का व्यक्ती की त्याच्यावर बॉस असताना तो परस्पर काम करेल? तुम्ही तरी तुमच्या बॉसला विचारूनच माझ्याकडे आलात ना. असं तर नाही आहे की परस्पर तुम्ही माझा इंटरव्ह्यू घ्यायला आलात. तुमच्या वरतून अधिकाऱ्यांनी सांगितलं तेव्हाच तुम्ही आलात ना. तसं ह्या धनंजयनी सांगितलं तेव्हाच तो माझ्याकडे आला ना. माणूस तो गोविंद मुंडे, त्याचा पिलंटू. असे सगळे तसे चमचे आहेत. ते चमच्या लोकांनी सगळ्यांनी मिळून केलं आहे. त्याच्यात अण्णासुद्धा आहे, तो वाल्मिकांना. सगळे एकत्र जमा झालेले आहेत. त्याच्यात हे वरती 2 बहीण भाऊ आहे, यांचं साठवलोट आहे. जमिनी बळकवणे, 60-40ची भागीदारी करणे, 60 धनंजयला देणे, 40 यांनी खाणे, अशी सगळी आहे. आणि हे जे म्हणतात आहे आमचे आज 3ही व्यक्ती नाही आहेत. प्रवीण महाजन नाही आहे, प्रमोद महाजन नाही आहे, गोपीनाथराव नाही आहे. यांचं हे कालचे लिंबू यांना कशाला मी भाव देऊ? यांना हे कोण आहे सांगणारे मला की ही आमची जमीन होती, ही गोपीनाथरावांची जमीन होती? यांच्या घरातले कोणी आहे का बोलणारे? माझ्या नवऱ्याचं 7/12वर नाव होतं, विषय संपला. सरकारने नाव दिलं, विषय संपला. ते काय आज होतं का? पहिल्यापासून होतं. जर गोपीनाथरावांना ठेवायचं होतं तर ते त्यांना जॉईंटवर ठेवू शकले असते, नाही ठेवलं. आणि 1 एकर तुम्ही तुमच्याच आईवडिलांची इज्जत काढायला निघाला. 1 एकर जमिनीविषयी तुमचा आवरा काय आहे? तुम्ही तुमच्या वडिलांची इज्जत काढते, आज 1 एकर जमिनीशी आमच्या घरातल्या लोकांशी भांडताय. तुम्ही 100 एकर म्हटलं असतं आणि मला आरोप केला असता तर मी लगेच म्हटलं असतं, हो बाबा, माझा नवरा 100 एकर नाही घेऊ शकत, 1च एकर घेऊ शकतो. पण एवढ्या वर्षानंतर आत्ताच त्या जमिनीवर जो वाद सुरू झाला आहे. आणि दुसरीकडे तुम्ही जसं म्हटलं की ह्या सगळ्यांचा बॉस असतोच, जसं तुम्ही म्हटलात. मग वाल्मिक कराड जेलमध्ये आहे, जेलमधूनच सगळी सूत्र हलत असतील असं वाटतं का आपल्याला? नाही, त्या 2022ची घटना आहे. जमिनीची रजिस्ट्री जून 2022ला लागलेली. आणि त्यावेळेला तर काही हे वाल्मिक कराड जेलमध्ये नव्हता, तो उपटसुंबा फिरत होता सगळीकडे. त्याच्यामुळे हे सगळे त्यांचे मिसळलेले कार्यकर्ते, सगळे चमचे, त्यांच्यासाठी काम करणारे, त्यांना त्यांच्याकडनं पैसा मिळणार असतो, त्याच्यामुळे हे सगळे त्यांच्या बाजूनी होते. आणि हे सगळ्यांनी मिळून मला बरोबर हे केलं. आमचं असं छक्केपंजाचं माझं राजकारण नाही. तुम्ही माझ्या चेहऱ्यावरून बघाल, मी कधी असं छक्केपंजाचं राजकारण कधी केलं नाही आहे. घरात तर नाहीच नाही. मी जर यांच्या जागी असते ना, सरळ सरळ म्हटलं असतं, मामी किंवा धनंजय, ही माझी जागा आहे, ही मला घ्यायची आहे. काय 10 रुपये भाव असेल तर 8 रुपये भावाने तू दे, आपण हा विषय इथे संपवू. त्यावेळेला असं म्हटलं असतं ना तर गोष्ट ठीक होती. तिसऱ्या माणसाला पाठवायचं, मग ते खोटं बोलवायचं, ओलीस धरायचं, रजिस्ट्रार ऑफिसमध्ये 50-60 लोकांना उभं करून प्रेशर आणून सह्या करवून घ्यायच्या. हे सगळे उलटा कुटाणे केले आहेत ना हे त्यांनी. हे 1 एकरसाठी केले आहेत त्यांनी फक्त. हे कशासाठी केले आहेत त्यांनी? काय गरज आहे यांना? हे गोपीनाथराव असं केलं नसते, कधीच नसते केले. आपण जर बघितलं, प्रमोद महाजन आणि प्रकाश महाजन यांना ब्लॅकमेल करत होते असं देखील बोललं जाते. नाही, खोटं आहे हे. ब्लॅकमेल वगैरे कोणी केलं नाही. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं, ब्लॅकमेल केलं असतं तर आम्ही वरळी सीफेसला बंगला घेऊन राहिलो असतो आणि प्रमोद महाजनांनी प्रवीण महाजनांना जिवंत ठेवलं नसतं. स्पष्ट शब्दात सांगते मी. ब्लॅकमेल केलं असतं तर. राजकारणात कोणी कोणाचा नसतो, भाऊ पण नसतो, त्याच्यामुळे जिवंत राहिले नसते. एवढे मोठे मोठे बलाढ्य लोक त्यांच्या वाटे गेले, सगळे खतम झाले, आम्ही पण झालो असतो. त्याच्यामुळे ब्लॅकमेलिंगचा हा प्रश्न नाही. तुम्ही एक वक्तव्य केलं होतं, पंकजा मुंडे ही बिघडलेली मुलगी आहे, त्यावर देखील आता अनेक प्रतिक्रिया समोर येतात. हां, ती व्यक्तिशः स्वभावाने कशी आहे मला माहिती नाही. माझ्यासोबत जेव्हा ती संपर्कात असायची लहान असताना, ती एक 15-16 वर्षाची 18 वर्षाची असताना माझ्याकडे यायची, त्यावेळेला ती खूपच चांगली होती आणि छान होती. माझं तिचं चांगलं जमायचं पण, आणि मला आवडायचं पण, तिचा स्वभाव पण आवडायचा. सगळ्यात छान मुलगी म्हणून. आजही ती चांगलीच आहे. त्यावेळेसचा मी तिचा स्वभाव धरून सांगते. आता तिचा स्वभाव कसा झाला आहे मला माहिती नाही. ती राजकारणात बिघडलेली आहे. ती व्यक्तिशः नक्कीच चांगली असेल. आपण जर बघितलं की प्रकाश महाजन म्हणतात की सारंगी महाजन यांचा पहिला व्यवसाय काय होता, असं देखील प्रश्नचिन्ह त्यांनी उपस्थित केलंय. प्रवीण महाजनांचा? आपला. माझा काय व्यवसाय असणार आहे? मी तर घरातच आहे ना पहिल्यापासून. प्रकाश महाजनांचं? प्रकाश महाजन ते त्यांचं तिकडे बघतात, ते संभाजीनगरला आहे, त्यांचा व्यवसाय ते बघतात. माझा काही संबंधच नाही. म्हणून तर म्हणते ना, बिनबुडाचे काही प्रश्न विचारतात ते, त्याच्या प्रश्नाला उत्तर देण्याचं काही
मतलबच नाही आहे. प्रवीण महाजन यांच्या हत्येमागे नेमकं पैशाचं कारण होतं का असं देखील म्हटलं जातं का? हे प्रकरण आहे ना, हे 22 एप्रिल 2006ला घडलेली घटना आहे. हे न्यायप्रविष्ट प्रकरण आहे. 20 वर्षासाठी इन कॅमेरा लॉक झालेला आहे. त्याच्यामुळे ह्यावर मी भाष्य करणार नाही. कितीतरी लोकांनी विचारलेलं आहे, तुम्ही लोकांनी दिलेल्या सगळ्या यूट्यूब चॅनलवर दिलेल्या माझ्या मुलाखतीखाली जे कमेंट येतात त्याच्यावर सगळ्यांनी लिहिलेलं आहे की तू आधी मला हे सांग की प्रमोद महाजन कसे मेले, कोणी मारलं, तुझ्या नवऱ्याने का मारलं, हे मी आत्ता सांगू शकत नाही. सगळ्यांना मी हे सांगू इच्छिते की हे इन कॅमेरा न्यायप्रविष्ट प्रकरण आहे. न्यायालयाचा उल्लंघन करून मी कुठलंही स्टेटमेंट इथं देऊ शकणार नाही आणि ना मीडियावर पण, सोशल मीडियावर पण देऊ शकणार नाही. त्याच्यामुळे 2027 नंतरच ह्यावर उलगडा होईल. माझ्या अल्बमची रॉ कॉपी घेऊन मी बसेन. प्रत्येक व्यक्तीविषयी प्रवीण महाजनांनी सगळ्यांविषयी जे काही लिहिलेलं आहे त्याचीसुद्धा मी पूर्ण कॉपी घेऊन बसेन आणि मग प्रत्येकाने विचार करावा की आपलं हे ओपन होऊ द्यायचं आहे का नाही होऊ द्यायचं आहे, त्याप्रमाणे पुढचं पाऊल उचलावं. मुंडे आणि महाजन यांच्यात मान आणि अपमानांची लढाई सुरू झाली असं वाटतं का? मुंडे आणि महाजन हे जे वरचे लोक होते, म्हणजे वरची फळी, त्यांच्यामध्ये नव्हतं कधी मान अपमान जे होतं ते सत्ताधारी मुंडे आणि प्लस प्रमोद महाजन प्लस गोपीनाथ मुंडे यांचे जे परिवार होते ना, ह्यांच्यामध्ये मान अपमानाची. प्रवीण महाजनांना तू का मदत केलीस, तुम्ही का मदत केली, तो त्याचं करेल, असे अपमानाची लढाई होती. म्हणजे खालच्या लोकांना पोटात दुखायचं, घरातल्या महिलांना, त्यांच्या मुलांना पोटात दुखायचं. एखादा भाऊ आपल्या भावासाठी करतोय त्याचे पोटदुखी होती. एखादा मेवण्यासाठी आपला नवरा करतोय त्याची पोटदुखी होती. आपसात त्या तिघांमध्ये काहीच नव्हतं. सध्या तुमचं आता मुंडेंशी कुठल्या नातेवाईकांशी काही बोलणं होते का? नाही, काहीच होत नाही. माझा मुलगा मध्यंतरी गेला होता या केस संदर्भात पंकजाताईला भेटून. मी विचारतो ह्याच्यावर पडदा पाडूया, आपण कोणाचाच विषयी काही न बोलता आधी आपण पंकजाताईकडून सगळं जाणून घेऊया असं म्हणून मुलगा माझा गेला होता. पण आमच्या पंकजाची आई वरती असून स्पीकरवर त्यांनी आम्हाला ऐकवलं होतं, त्याला ऐकवलं होतं त्याच्या पीएनी की त्याची आई काय म्हणते. त्याच्या आईने वरत बसून सांगितलं की तू सांग त्याला की मी दवाखान्यात गेली आहे आणि ती दौऱ्यावर गेली आहे, तू काय कागदपत्र आणले असतील तर ते खाली ठेव आणि जा. माझ्या मुलांनी ते स्पीकरवर ऐकलं आणि तो निघून आला. ह्यांनाच भेटायची इच्छा नाही आहे तर ब्लड रिलेशन कसे पुढे सरकतील, नाते कसे रक्ताचे पुढे एकमेकांमध्ये बोलाचाली होईल, यांनाच नाही इच्छा आहे ना बोलायची. पंकजा मुंडे म्हणतात की तुम्ही रक्ताची नाती विसरलात. नाही ना, आम्ही नाही विसरलो ना. मी तेच तर तुम्हाला सांगते ना की माझा मुलगा स्वतःहून गेला होता. कारण शेवटी ब्लड रिलेशन आत्या म्हणून त्याचं आहे. मुलं हे आपल्या रक्ताकडे धावतात. त्याच्यामुळे आम्ही तर कोणी शिकवत नाही. त्यांना तर माहीत पण नव्हतं ही घटना कशामुळे झाली, का झाली, कारण आम्ही कधीच असं सांगत नाही. मी तर नाहीच नाही. त्याच्यामुळे त्यांना कळलंच नाही सुरुवातीला. पण ज्या वेळेला त्याला हे कळलं की ह्या जागेचं असं आम्हाला फसवणूक झालेली आहे, तर माझ्या मुलाला विश्वासच बसला नाही की हे धनंजय करू शकतो. त्याच्यामुळे आम्ही पंकजाकडे गेलो होतो. पहिले ती रक्ताची येते ना, धनंजय तर त्यांच्या परिवारातून आहे मुंडेंच्या, तर तिला भेटायला गेला होता माझा मुलगा. ही कुठेतरी दौऱ्यावर गेली होती. आत्यानी तर म्हणायला पाहिजे ना, चल ये वर बस, काय आहे बा काय नाही माहिती घे, चौकशी कर, समजावून सांग, तुमचं मत तुम्ही त्या मुलापाशी मांडा ना. तुम्हालाच भेटायची इच्छा नाही आहे तर मग रक्ताचे नाते ठेवायचे कोणी? मी ठेवायला समोरून आलेलं एक प्रयत्न केला होता मुलाने की मी माझ्या आत्याशी भेटतो. परळीतली बडे व्यापारी जनता जी आहे, मोठे लोक, ते असंही म्हणतात की तुम्हाला काय गरज आहे मुंडेंकडे महाजनांकडे अपॉइंटमेंट घेऊन जायची गरज काय आहे. पण त्यांना हे नाही माहिती ना, हे भेटतच नाहीत. म्हणजे ती लोक रक्ताची नातं जपत नाही असं म्हणायचं? जपत नाही आहेत. आम्ही तर जपायला तयार आहोत ना. ठाण्यामध्ये पंकजा मुंडे आली नाही का? कितीदा तरी येऊन गेली आहे. आली का? एक फोन केला का साधा? माझा तर सोशल मीडियावर नंबर आहे, तुम्हा लोकांकडे आहे, कोणाहीकडून घेऊ शकतात ते. काय मामी कसं आहे, चहा प्यायला येते म्हणलं का? नाही, कारण त्यांना जपायचीच नाही आहे ना नाती. पण सगळ्या अपेक्षा माझ्याकडनं कशा करायच्या, बरोबर ना. सगळ्यात एक शेवटचा प्रश्न की खरा वारसदार कोण आहे? कारण की जो आता प्रश्नचिन्ह उपस्थित होते की वारसदार होऊन ते आता सगळं सुरू झालेत. वाल्मिक कराड असेल, धनंजय मुंडे असेल, महाजन, हे सगळ्यांची नावं येत आहेत. नाही, धनंजय आणि पंकजा सोडून ओबीसी समाजातले निष्ठावान कार्यकर्ते
आणि बीडची जनता ही खरी वारसदार आहे. धनंजय आणि पंकजा हे खरे वारसदार नाहीत. त्यांच्या प्रॉपर्टीचे आहेत, त्यांच्या नावाचे आहेत, हे नक्की. कागदपत्र कोणाचं नाव आहे, म्हणजे ज्या जमिनीवर नाव कोणाचं आहे? कागदोपत्री आमचं होतं, पण आता कोणत्या तरी 3 लोकांचं नाव चढलेलं आहे तिथे. दशरथ म्हणून एक जण आहे, पल्लवी चाटे का गीते कोणीतरी आहे, त्यांच्याच समाजातले लोक आहेत तिथे. तर ते 3 नावं त्यांनी चढवले आहेत त्या जागेवर. तुम्ही या संदर्भात न्यायालयात जाणार आहेत का? गेलीत ना मी. ऑक्टोबर 2024ला न्यायालयात गेलेली आहे. 1 वर्ष होईल या ऑक्टोबरला, 1 वर्ष झालं. 18 ऑक्टोबर 2024ला स्पेशल सूट दाखल केलेला आहे मी आणि कॅन्सल ऑफ रजिस्ट्रीची केस टाकलेली आहे. हे होते आपल्यासोबत सारंगी महाजन, आणि त्यांनी ज्या जमिनीवर 3 जणांची नावं टाकण्यात आली आहेत त्या संदर्भात कोर्टामध्ये केस देखील सुरू आहेत असं देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कॅमेरा अथर्वसह मयुरेश जाधव, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.